2016ला निवडणूक लढवली, त्यात थोडक्यात माझा पराभव झाला. खूप खचलेले मी त्यावेळेला, कारण मला वाटत नव्हतं की आपला पराभव होईल. एकदा वाटायचं की नको आता ते बस राजकारणात जायला नको, काय नको, हार पत्करायला लागले, तिकडे नाही लक्ष द्यायचं, आपण आपलं एक रुटीन आहे ते करायचं. पण एक मन होते की थांबवू देत नव्हतं दुकानात. परत पावलं आपली राजकारणाकडे वळतच होती. त्यांच्या थ्रू मला त्या काम करायची सवयच लागून गेली. त्यांचे काम बघून, त्यांची प्रोत्साहन बघून मला त्यात आवड निर्माण झालेली आहे. तेव्हा मला असं वाटत होतं की आपण पण कुठंतरी समाजकार्यासाठी ह्या राजकारणात उतरायला पाहिजे. पण आमच्या गल्लीतल्या कोण नगरसेवक नाही, त्यामुळे लोकांची पण मागणी व्हायला लागली की तुम्ही आहे करताय तर आपण इलेक्शन लढवायचीच. वार्डामध्ये जे तुमच्या विरोधात एक नंबरला मते घेतलेले त्यात देखील तुमच्या प्रभागामधून लढायला इच्छुक होत्या, त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या होत्या. तुम्हाला तिकीट मिळेल का नाही याबाबत देखील चर्चा होताना वाटत होती. तुम्हाला काय वाटत होतं? नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे. लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. स्त्री शक्तीचा झुंजार प्रवास हा एपिसोड आपण महिला दिनाच्या निमित्ताने आपण करत आहोत आणि या एपिसोडमध्ये सामील झालेले आहेत गडिंग्लज नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अरुणा कोलते ह्या आपल्या या एपिसोडमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत, त्यांचा अजेंडा आपण जाणून घेणार आहोत, त्यांची झालेली निवडणूक आणि त्यांच्या बाकी काही सामाजिक विधायक कार्याचा त्यांचा जो आलेख आहे हा त्यांच्याकडून आज या स्त्री शक्तीचा झुंजार प्रवास या एपिसोडमधून जाणून घेणार. खरं तर अरुणा कोलते या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अगदी निकटवर्ती म्हणून त्या ओळखल्या जातात. एक वेळ त्यांनी निवडणूक लढवली होती, अगदी थोडक्या मध्ये त्यांचा पराभव झालेला होता, पण न थांबता न दमता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे. आणि आता जर आपण पाहिले तर झालेल्या निवडणुकीमध्ये अरुणा कोलते यांना तिकीट मिळालेलं होतं आणि चांगल्या मताने त्या निवडून आलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्येच त्यांना महिला आणि बालकल्याण समितीचं सभापतीपद हे मंत्री हसन मुश्रीफांनी देऊ केलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया. ताई, आपलं या एपिसोडमध्ये स्वागत करतो. महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. तुमच्या सोबत असणाऱ्या जे काही नगरसेवक आहेत किंवा गडिंग्लजमधील सन्माननीय महिला आहेत यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो आमच्या लाईव्ह टुडे मराठीच्या परिवारामार्फत. महिला दिनाच्या निमित्ताने आपण हा खरं तर स्त्री शक्तीचा झुंजार प्रवास हा एपिसोड चालू केलेला आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण अगदी लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास जो आहे हा प्रवास आमच्या लाईव्ह टुडे मराठीच्या प्रेक्षकांना तुमच्या तोंडून ऐकायला मिळणार आहे. ही निवडणूक झाली गडिंग्लज नगरपालिका निवडणूक, ही ऐतिहासिक निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. कशा पद्धतीने हे सगळं नियोजन झालं आणि विजयापर्यंत तुम्ही पोहोचला? आत्ताची जी निवडणूक झाली ह्या वर्षीची 2025-26ची, ती एक माझ्यासाठी एक ऐतिहासिक निवडणूकच होती. ती खूप माझ्यासाठी म्हणजे महत्वाची ठरली. 2016ला मी यापूर्वी एक निवडणूक लढवलेली आहे. मंत्री मुश्रीफ साहेबांच्या गटातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेच मी 2016ला निवडणूक लढवलेली, पण काही थोडक्या मतातच माझं पराभव झालेला. पण मी न थांबता ही दुसरी निवडणूक पण लढवण्यासाठी किंवा मला ह्या राजकारणात इंटरेस्ट असल्यामुळेच मी ही न थांबता कार्य करत राहिले. दुसरी निवडणुकीच्या वेळेला मला तिकीट मिळालं. मंत्री मुश्रीफ साहेबांनी मला ही दुसरी निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली आणि मी त्या संधीचं सोनं करत माझी ही निवडणूक यशस्वी झाली आणि खूप छान वाटते मला आता निवडून आल्यानंतर. खूप अटीतटीचा प्रश्न होता, अटीतटीची निवडणूक झाली ही, पण त्यात मला विजय हा निश्चित मिळेल अशी गॅरंटी होती. 2016 साली तुम्ही निवडणूक लढवलेला म्हणता, त्यावेळी तुमचा पराभव झालेला होता. तिथून कसे पुढचे दिवस गेले? तुम्ही कामात होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीत होता. 2016ला निवडणूक लढवली, त्यात थोडक्यात माझा पराभव झाला. खूप खचलेले मी त्यावेळेला, कारण मला वाटत नव्हतं की आपला पराभव होईल. पण थोड्या काहीतरी मतांना गेले, माझा निष्काळजीपणा म्हणा, त्यामुळे माझे निवडणूक मी थोडी हारले. पण मी परत एक महिनाभरात नंतर परत आपणच मनाची तयारी केली की नाही, आपण थांबायचं नाही. आपण थांबलो तर संपलो. आपल्याला राजकारणात यायचंच आहे किंवा आपल्याला समाजसेवेसाठी समाजकार्यासाठी काम करायचंच आहे. ह्या उद्दिष्टानं मी परत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फळीमध्ये सदैव सातत्याने काम करत राहिले. मुश्रीफ साहेबांच्या ज्या काही आपल्या महिलांच्यासाठी म्हणा किंवा आपल्या ज्या जागातील लोकांच्यासाठी ज्या योजना येतील त्या योजना मी माझ्या प्रभागात पूर्णपणे पोहोचवण्याचं काम केले. आणि माझ्या प्रभागात मी सतत सातत्य राखल्यामुळे किंवा आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात सातत्य राखल्यामुळे मला दुसऱ्यांदा संधी साहेबांनी दिली. कोरोनाच्या काळात देखील तुमच्या हातून खूप चांगलंच काम झाले अशी चर्चा असते. काय नेमका प्रसंग त्या कोरोनाच्या काळात आले आणि कशा पद्धतीने कोरोनाच्या वेळेला तरी साहेब खूप म्हणजे वाईट परिस्थिती होती लोकांची. म्हणजे आमच्यासारख्या लोकांचा पगार चालू होता, त्यामुळे काय वाटत नव्हतं की पगार आपल्याला महिन्याला मिळतोयच, पण जे रोजगार दररोजचं म्हणजे रोजगार करून काम करून पैसे मिळवतात त्यांची खूपच वाईट परिस्थिती होती. पण मुश्रीफ साहेब आमच्या पाठीशी उभे होते. त्याचाच आधार घेऊन आम्ही म्हणजे आमच्या ज्या प्रत्येक लोकांच्या प्रभागातील लोकांच्या सानिध्यात राहून त्यांना सर्व अन्नधान्य पुरवठा जे काही आपल्या मुश्रीफ साहेबांनी मदत केलेली आहे
ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडूनही फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना मदत करत राहिलो. लोकांना कोरोना झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे, क्वारंटाईन झाल्यानंतर त्यांना कोणीच असं जवळ करत नव्हतं, अगदी दरवाजा बंद करत होते. पण आम्ही तसं न करता त्या लोकांना संपर्कात राहून, आपला फोन तरी होता, फोनच्या कॉन्टॅक्टमध्ये लोकांच्या संपर्कात राहून त्यांना जी काही मुश्रीफ साहेबांनी आपल्याला सेवा पुरवली ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांना हॉस्पिटलची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यांना मुळात म्हणजे त्यावेळेला फक्त भीतीचं वातावरण होतं की अगदी जरी आपण शिंकलो तरी आपल्याला कोरोना झाला असं वाटत होतं. लोकांच्या जनजागृती करून, कोरोना म्हणजे सगळ्यांनाच कोरोना होते आणि कोरोना झालेला माणूस दगावतोच, ही जी भीती माणसांच्या मनात बसलेली होती ती थोडीफार घालवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे त्यावेळेला. संघर्षाचा प्रवास होता. हा, संघर्षाचा प्रवास होता. लोकांच्याकडून पण आपल्याला रिस्पॉन्स जास्त मिळत नव्हता, कारण सगळे लोक घाबरलेले होते. ही परिस्थिती आता पहिल्यांदाच आपल्याकडे आलेली. लोक एकमेकाला समोरासमोर उभारून बोलायला पण घाबरत होते. पण आम्ही लोकांच्या संपर्कात राहिलो. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गडिंग्लज शहरामध्ये वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. तुमच्या माध्यमातून कसा झाला? मी यापूर्वी पण 2016 ज्यावेळेला निवडणूक लढवली त्याआधी पण मी साहेबांची कामं करतच होते. तर माझे मिस्टर विकास कोलते हे आता सध्या आजरा महसूल नायब तहसीलदार आहेत. ते सुरुवातीला गडिंग्लजमध्येच संजय गांधी योजनेचे अधिकारी होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांचे संजय गांधीचे कामं, रेशन कार्डचे कामं, दारिद्र्यरेषेखाली रेशन कार्ड बनवणे, बाकी जे बांधकाम कामगारांचे कार्ड आले ते सगळे काम मी करतच होते. त्यामुळे लोकांच्या संपर्कात राहून आम्ही त्यांची जी काही योजना असतील ती त्या गावात पोहोचून त्यांचे काम करून द्यायचं काम करतच होतो. आणि मिस्टर तहसीलदार कार्यालयात असल्यामुळं मला खूप काही अडचणी येत नव्हत्या, कारण सगळे लोक संपर्कात असलेले होते. आपण जाऊन फक्त लोकांना सांगितलं काय त्यांच्या अडचणी आहेत त्या दूर केल्या. साहेबांचं पाठबळ होतच, त्यामुळे जास्त काही आम्हाला त्रास होत नव्हता. साहेबांचं सहकार्य मिळतच होतं. मी तुमच्या साहेबांचं कोलते साहेब त्यांचं पण सहकार्य आम्हाला मिळतच होतं. त्यांच्या माध्यमातून आपल्या तहसीलदार कार्यालयात आपली म्हणजे सगळे लोक ओळखतातच, त्यामुळे आपली कामं काय थांबत नव्हती कुठंच. समाजकारण राजकारणाची आवड ही अगदी लहानपणापासून की आत्ताच चालू आहे? समाजकारण राजकारणाची आवड ही मला माझ्या माहेरकडून लहानपणापासूनच आलेली आहे. माहेर आपलं? माझं माहेर कुरुंदवाड. रसवाडी जवळ असलेलं कुरुंदवाड. इथं कोण समाजकारण राजकारणात माझे काका आहेत दयानंद मालवेकर. ते यापूर्वी 2001ला निवडून आलेले होते. निवडून आल्यानंतर त्यांना उपनगराधीश पद होते. त्याच्यानंतर काकू होत्या नगरसेविका. त्यामुळं अगदी लहानपणापासूनच मला काकांच्या बरोबर फिरत होते, त्यामुळं राजकारणाची आवड निर्माण झालेली होती. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी महिला मिळालं म्हणून काकू उभारलेल्या, काकू पण निवडून आलेल्या. मग काही शिक्षणाच्या कारणाने मी इचलकरंजीला आले. इचलकरंजी माझं मामांचं गाव, म्हणजे माझं आजोळ. त्या इचलकरंजीत पण माझे मावस भाऊ, मामी हे पण सगळे नगरसेवक होतेच यापूर्वी. आता सध्या पण मावस भाऊ आहेच नगरसेवक. त्यामुळे त्यांच्या थ्रू मला त्या काम करायची सवयच लागून गेली. त्यांचे काम बघून, त्यांची प्रोत्साहन बघून मला त्यात आवड निर्माण झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटत होतं की आपण पण कुठंतरी समाजकार्यासाठी या राजकारणात उतरायला पाहिजे. इचलकरंजीला कोण नगरसेवक? इचलकरंजीला आता चंद्रकांत शेळके म्हणून मावस भाऊ आहे नगरसेवक, आणि अमर जाधव म्हणून एक आहे, तो मामांचा मुलगा, तो पण सध्या नगरसेवक आहे. फॅमिली बॅकग्राऊंड सगळं आपले. वडील काय करायचे? वडील माझे शिक्षक होते. वडील माझे मी 2 वर्षाचे असतानाच वारले. नंतर मी काकांच्या बरोबर राहत होते. काकांची खूप लाडकी होते. म्हणजे 5 काका आहेत मला आता. 5ही काका मला अगदी म्हणजे असं वडील गेले लहानपणीच, त्याची कधीच मला उणीव भासली नाही की आपल्याला वडील नाही आहेत. त्यामुळे मी नेहमी काकांच्या बरोबर असायचे. त्यांना कुणालाच माहित नव्हतं की माझे वडील म्हणजे नाही आहेत आणि ह्या काकांची मुलगी मी नाही आहे. कुठं जाईल तिथं काकांच्या मागं असणार, त्यामुळे त्यांना वाटत होतं की ही काकांचीच मुलगी आहे, दयानंद मालवेकरांचीच मुलगी आहे. त्यामुळे अजून पण त्यांना मला दयानंदचीच मुलगी असे म्हणून ओळखते. मला काकांनी पण कधी मला असं जाणीव करून दिले नाही की तुझे वडील नाही आहेत आणि आई पण इचलकरंजीत आहे, तू एकटीच आहेस. तर मग अजूनपर्यंत मला माहेर पोरकं झालेलं नाही. आता मालुणकर साहेब काय करतात मग? आता सध्या ह्या वर्षी काय म्हणजे इलेक्शन मध्ये उतरले नाहीत. थोडा त्यांचा तब्येत वगैरे साथ देत नाही म्हणून. काकू गेल्या वर्षी होत्या. काकूंना पण थोडा शुगरचा त्रास झाल्यानंतर दोघं पण इलेक्शन मधून ह्यावेळेला आम्हीच सांगितलं की काका आता नको, धावपळ होत नाही. त्यांची BCA पतसंस्था आहे चालू. शिक्षण मग पूर्ण 11वी पर्यंत कुरुंदवाडमध्ये झालं. 11वी नंतरचं शिक्षण माझं 12वीचं कॉलेज गोविंद हायस्कूलला 12वी झालं. त्याच्यानंतर मी टेक्सटाईल डिप्लोमा केला DKT मध्ये. 4 वर्ष टेक्सटाईल डिप्लोमा इचलकरंजीमध्येच. त्यानंतर लग्न एक त्याच्यानंतर 3 वर्ष जॉब केलेला होता.
जॉब नंतर मग लग्न केलं. 2005ला लग्न झाले. जॉब कुठे केला इचलकरंजी? जॉब इचलकरंजीतच केलेला. इथे आयको स्पिनिंग मिल म्हणून आहे, तिथं सुपरवायझर म्हणून जॉबला होते. इकडं कसं समाजकारण राजकारणाची आवड लागली? माहेरी तरी तुमचं राजकारण समाजकारणाचा तुमचा वारसा आहेच, पण इकडं कशी सुरुवात झाली? एकतर कोलते साहेब कोणते साहेब आपले म्हणजे तहसीलदार कार्यालयात होते. थोडी मुलंही मोठी झाल्यानंतर आपण बाहेर पडायचं, कारण घरात बसून काय राहत नव्हतं. तरी काकांच्या बरोबर बाहेर राजकारणात फिरून सवय होती. मुली पण मोठ्या झाल्यानंतर थोडी फ्री झाले. कोलते साहेब आपले रेशन कार्डचे हे ते काम असेल ते कोणाचे तर करतच होते. मग ते त्यांचं रेशन कार्ड करायचं, एक घूर येत्या महिलांना असं सांगायचे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जात जात एक महिलेला घेऊन जायचं, त्यांचं काम करून द्यायचं. असं करत करत आपोआप ती सवय लागून गेली. आज ह्यांचं रेशन कार्ड करायचं, उद्या कुणाचं काहीतरी काम करायचं, त्यांची नावं कमी करायची, त्यांचा दाखला आणून द्यायचा. माझा भाग कसा प्रभाग आहे तो थोडा म्हणजे मागासलेला म्हणता पण येणार नाही. म्हणजे गरीब परिस्थितीला महिलांना सगळ्या समजते असं नाही. हातावरच्या पोटावर महिला राबून खाणारे असतात, त्यांना 2-2 दिवस सुट्टी काढून तिथं एजारे घालायला सवड असते. आणि मुळात म्हणजे तिथं गेल्यानंतर कोण लोक काय सांगतील ते समजत नाही. मग त्यांना गाडी होतीच माझ्याकडे, गाडी घेऊन जायचं, त्यांना महिलांना त्यांचं काम करून द्यायचं आणि परत घरी घेऊन यायचं. असं करत करत एक 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 काम करत करत महिलांना लोकांना समजायला लागलं. मग कोलते साहेबांना वाटायला लागलं की आपण पण म्हणजे हिला जर का आवड आहे तर आपण एक बघूया प्रयत्न करून. कोलते साहेबांना काय म्हणजे आपल्याला करता येत नाही, इलेक्शन लढवता येत नाही, पण त्यांना पण आवड होती राजकारणाची. त्यांचे मित्र वगैरे सगळे नगरसेवक राजकारणात असलेलेच होते, पण त्यांच्या जॉबमुळे त्यांना कुठं म्हणजे इलेक्शन लढवता येत नव्हते, काय नव्हती. मग त्यांची पण इच्छा होती की आपण करूया. माझा प्रयत्न बघून त्यांना वाटलं की आता ही करू शकते, म्हणून त्यांनी मग आपलं नाव पुढे घेतलं. पहिल्यांदा कधी सांगितलं तुम्हाला नगरपालिकेला उभार लागते? 2016च्या आधी आपण असं म्हणजे ठरवलं नव्हतं की आपण इलेक्शन लढवायची आहे. पण माझ्या मतदारसंघात महिला आरक्षण पडलं. कोलते साहेब म्हणाले की आपण ही महिला आरक्षण पडलेलं आहे, आपल्याला संधी मिळालेली चांगली, आपण ही इलेक्शन लढवायचीच. मी म्हणत होते आपल्याला सगळ्या पैशाकडून हेतून सगळंच काय होणार नाही आपल्याकडून, आम्ही काय मध्यमवर्गीच आहे, लोक सगळे अगदीच मोठे असे आहेत. नाही म्हटले काय नाही, लोक पण लागलेत की आता तुम्ही काम करतायच. आणि आपल्या प्रभागात कोणीच नगरसेवक झाले म्हणजे मांडेकर गल्ली खूप मोठी गल्ली आहे, म्हणजे 250 मतदान तरी तिथे मतदान आहे. मांडेकर गल्ली जसं मत आहे तो म्हणजे विजयी. असं करून भरपूर नगरसेवक निवडून दिलेले आहेत, पण आमच्या गल्लीतला कोण नगरसेवक नाही. त्यामुळे लोकांची पण मागणी व्हायला लागली की तुम्ही आहे करताय तर आपण इलेक्शन लढवायचीच. काही पण झालं, पैशाची काय अडचण आपण दूर करता येते, म्हणजे इलेक्शन लढवायचीच. लोकांच्याकडूनच मागणी वाढत गेली. आपण म्हणजे की हे इलेक्शन लढूया. लढले त्यावेळेला. तुमच्या उलट कोण होतं त्यावेळी? शशिकला पाटील. शशिकला पण आपले असे म्हणजे अगदीच काय विरोधी होते असे पण नाही, म्हणजे ओळखीतलेच होते. पण आता इलेक्शन लागली म्हणतात कोण समोर येईल काय सांगता येत नाही. मग ते आमची इलेक्शन दोघांची एकमेकाच्या विरुद्ध झाली. थोडी थोडी मत इकडं तिकडे गेली, एकमेकाचेच मित्र वगैरे परिवार असल्यामुळं. दुरंगी निवडणूक होती की तिरंगी निवडणूक होती त्या. अजून कोण होतं? अजून एक सुलोचना मोरे म्हणून होत्या, त्या पण आमच्या म्हणजे मराठा समाजातल्याच होत्या. भाजपा जनता दल राष्ट्रवादी, भाजप जनता दल राष्ट्रवादी अशी तिरंगी होती. जनता दलाकडून सुलोचना मोरे होते, राष्ट्रवादीकडून माझं नाव होतं आणि भाजपकडून शशिकला पाटील. तुम्हाला किती नंबरची मते मिळाली? 2 नंबरची मतं मिळाली. 2 नंबर. त्याच्या म्हणजे शशिकला पाटीलपेक्षा 111 मतांनी मला 2 नंबरला होता. 2 नंबरला होते. म्हणजे थोडक्यात मतांना गेले. एक 50 मतांचा फरक पडला. त्यावेळी काय भावना होत्या? आता एकतर तुम्ही साहेबांच्या म्हणण्यानुसार तुम्ही आणि किंवा इकडे माहेरला तुमचा वारसा होता समाजकारणाचा, राजकारणाचा, तो पुढे सासरमध्ये चालवायच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करू लागला. अचानक साहेबांनी सांगितलं तुम्ही निवडणूक लढवायला पाहिजे, पण तिथं पराभव पत्करावा लागला. त्यावेळी काय भावना झाल्या की बाबा परत निवडणुकीमध्ये उतरायचं, समाजकारण राजकारण? पराभव झाल्यानंतर खूप असं वाटलं की नाही आपण सगळंच हरलोय. एक 4 दिवस म्हणजे अगदी डोक्यातून काही जात नव्हतं की नाही आपण सगळंच हरलो आणि आपण इतकं लोकांच्यासाठी केलंय किंवा आपण एवढं काम केलेलं असताना पण आपला थोडक्यात पराभव झाला. म्हणजे लोकांनी आपल्याला काही पसंती दिलेली नाही. आता आपण काही इथं उतरायचं नाही, काय नाही, आपण आपलं म्हणजे आपल्या रुटीन मध्ये राहायचं. माझं एक दुकान पण आहे, ऐश्वर्या लेडीज शॉपिंग म्हणून, ते दुकान चालवतच होते मी. कारण घरी बसून राहायला काय आपल्याला आवडत नव्हतं, म्हणजे काहीतरी करूया, घरी बसून काय होत नाही म्हणून दुकान पण केलेलं. आपण आता म्हटलं की आता राजकारण सोडूया, घरी दुकान करूया. पण एक मन होतं की थांबवू देत नव्हतं दुकानच.
परत पावलं आपली राजकारणाकडे वळतच होती. काय कार्यक्रमाला कोण म्हटलं या कार्यक्रम आहे, एखादा वाटायचं की नको आता ते बस राजकारणात जायला नको, काय नको, हारपत करायला लागले, तिकडे नाही लक्ष द्यायचं, आपण आपलं एक रुटीन आहे ते करायचं. पण आणि जायचंच तिकडे असं होत होत परत मग जायलाच लागले. पुन्हा मग कामाला होय, मैत्रिणी होत्या त्या बोलवायच्याच, आज कार्यक्रम आहे ग म्हणतात तर आणि परत जायचं, असं सुरूच होतं. दरम्यानच्या काळात मंत्री मुश्रीफांचं कधी बोलणं व्हायचं, भेटायचे कधी? कार्यक्रम असेल त्याला मी असायचेच कार्यक्रमात. जरी पडलेलं असलं तरी पण आम्ही तिथून माझ्या प्रभागातून दुसरे कोण नव्हते, फक्त शशिकला पाटील होत्या. त्यानंतर थोड्या दिवसांनी जनता दलामध्ये प्रवेश केलेल्या. मग माझ्या प्रभागात म्हणून दुसरं असं कोण नव्हतंच व्यक्तिमत्व, त्यामुळे आपण जातच होतो. मग काय मुश्रीफ साहेबांची सभा असेल किंवा कार्यक्रम असेल त्याला मला ऑफिसमधनं बोलावणं यायचंच. आपण महिला घेऊन बोलवायचं जायचं असेल सभेला तरी पण मलाच सांगितलं जायचं. त्यामुळे हे सातत्याने काम करत राहिलेलंच गेलं. असं काय नाही खंड पडला किंवा आपण निवडणूक हारलो म्हणून मी संपर्कात राहिले नाही असं पण झालं नाही लोकांच्या. मग आपल्या प्रभागातल्या लोकांना घेऊन मी सभेला किंवा काय काम असेल त्यांच्या अडीअडचणी असेल तरी पण साहेबांच्याकडे घेऊन जायचं, काम त्यांचं व्हायचंच पूर्ण. आपल्या राष्ट्रवादीतली मोठी फई होती, राष्ट्रवादीतले जे ज्येष्ठ आपले नगरसेवक होते किंवा ज्येष्ठ मान्यवर आहेत त्यांच्या थ्रू आपली काम होतच होते. मग लोकांना घेऊन जाऊन काम करून घेऊन यायची सवय होऊन गेली. यंदाच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर वर्ष 2 वर्षामध्ये खूप वातावरण बदललेलं होतं. राष्ट्रवादीमध्ये इतर पक्षाचे प्रवेश करत होते. तसंच तुमच्या वार्डामध्ये जे तुमच्या विरोधात 1 नंबरला मते घेतलेले त्यात देखील तुमच्या प्रभागामधून लढायला इच्छुक होत्या त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या होत्या. तुम्हाला तिकीट मिळेल का नाही याबाबत देखील चर्चा होताना वाटत होती. तुम्हाला काय वाटत होतं? साहेबांचा विश्वास तुमच्यावर होता, तुम्हाला तिकीट मिळेल असं वाटत होतं?